प्रकाशात 90 लाखांच्या विदेशी दारूचा साठा जप्त, शहादा डीबी पथकाचा तस्करांना जबरदस्त दणका. दारूबंदीला चकवा देणारा कंटेनर पोलिसांच्या जाळ्यात, 90 लाखांचा मुद्देमाल हस्तगत. गुप्त माहितीवरून मोठी कारवाई, विदेशी दारूने भरलेला कंटेनर पकडत पोलिसांनी उधळला तस्करीचा डाव. नंदुरबार जिल्ह्यातील प्रकाशा परिसरात शहादा डीबी पथकाने केलेल्या धडक कारवाईत विदेशी दारूने भरलेला कंटेनर पकडून तब्बल 90,29,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. या कारवाईमुळे जिल्ह्यात कार्यरत असलेल्या मद्य तस्करीच्या रॅकेटला मोठा धक्का बसला असून तस्करांमध्ये खळबळ उडाली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार विदेशी दारूचा मोठा साठा कंटेनरद्वारे वाहतूक केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शहादा डीबी पथकाने प्रकाशा परिसरात सापळा रचून संशयित कंटेनर अडवला. कंटेनरची तपासणी केली असता त्यामध्ये मोठ्या प्रमाणात विदेशी मद्यसाठा आढळून आलाय. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत कंटेनरसह संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. प्राथमिक तपासात दारूबंदी कायद्याला चकवा देत लाखो रुपयांची विदेशी दारू राज्यात पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे समोर आले. मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा संपूर्ण डाव उधळून लावण्यात आला. ही उल्लेखनीय कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाईत एपीआय संदीप वाघ, एएसआय चंद्रकांत देसले, पोलीस हवालदार दीपक चौधरी, पोलीस शिपाई भगवान सावडे आणि कपिल मंदिर यांनी मोलाची भूमिका बजावली. या प्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून जप्त करण्यात आलेली विदेशी दारू कुठून आणण्यात आली होती आणि ती कुठे पोहोचविण्यात येणार होती याचा सखोल तपास सुरू आहे. या तपासातून आणखी मोठे तस्करी रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. तस्करी कितीही शिताफीने केली तरी कायद्याच्या हातातून सुटका नाही, हे पुन्हा एकदा शहादा पोलिसांच्या कारवाईतून सिद्ध झाले. सम्राट V7 न्यूजसाठी मुख्य संपादक रसिक गावित, विसरवाडी.